नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती। तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। येणारं वर्ष हे तुमच्यासाठी सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं असो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो। मित्रांनो, आजची तारीख आहे 1 जानेवारी 2024। आजपासून आपण करंट अफेअरच्या न्यू सिरीजला सुरुवात करत आहे। मागे आपण 1 जानेवारी 2023 पासून तर 31 डिसेंबर 2023 पर्यंतचे मासिक वाईज करंट अफेअर कव्हर केलेले आहे आणि त्याच्या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल पण करून दिलेले आहे। तर आजपासून तुम्ही व्यवस्थित सर्वांनी हे करंट अफेअरची सिरीज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, RBIचे सध्या गव्हर्नर कोण आहेत? तर ते आहे शक्तिकांत दास आणि शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहे। मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या, ब्रेटन वूड परिषद होती 1944 मध्ये भरलेली। त्या 1944च्या परिषदमध्ये 2 महत्त्वाच्या जागतिक संस्था स्थापन करण्यात आल्या होत्या। यामध्ये एक होती वर्ल्ड बँक, ज्याला जागतिक बँक म्हटले जाते, आणि एक आहे IMF। आणि या 2 संस्थेची स्थापना ही 1944 मध्ये करण्यात आली असली, त्यामुळे याला ट्विन सिस्टर या नावाने सुद्धा ओळखले जाते या 2 संस्थांना। आणि तत्कालीन अर्थमंत्री जे होते CD देशमुख हे तेव्हा या ब्रेटन वूड परिषदेला हजर पण होते। ठीक आहे, हा एक पॉईंट लक्षात घ्या सर्वांनी। आणि आपल्याला एक माहीत असलं पाहिजे की IMF आणि वर्ल्ड बँक मधला IMF आणि वर्ल्ड बँक मध्ये एक मायक्रो फरक हा आहे की IMF अल्पकालीन कर्ज देते तर वर्ल्ड बँक हे दीर्घकालीन कर्ज देते। आणि महत्त्वाचं म्हणजे IMF आर्थिक संकटातून दूर करण्यासाठी त्यांच्या फक्त सदस्य देशांना कर्ज देते, मात्र वर्ल्ड बँक हे पायाभूत सुविधेसाठी कर्ज देते आणि सहसा सर्व गरीब देशांना कर्ज देण्याचं काम करते। तर हा एक पॉईंट आहे की IMF फक्त सदस्य देशांना कर्ज देते, एवढ्या याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळं तुम्हाला त्याची खोली समजून घेणं खूप जास्त आवश्यक ठरते। ओके, आता वर्ल्ड बँकचे अध्यक्ष कोण आहे मग? तर वर्ल्ड बँकचे अध्यक्ष आहे अजय बंगा। आणि जे 17 डिसेंबरला कंबाईन गट क ची जी मेन्स परीक्षा पार पडली होती त्यामध्ये यावरती प्रश्न पण आलेला होता। उत्तर होतं मित्रांनो अजय बंगा। त्यानंतर गॅट। आता गॅटची स्थापना कधी झाली होती? गॅटची स्थापना झाली होती 1948 मध्ये, जनरल ॲग्रीमेंट टॅरिफ अँड ट्रेड। आणि ह्या गॅटचं रूपांतरण WTO मध्ये झालं होतं 1 जानेवारी 1995 ला। म्हणून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती। आणि WTOचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड। मात्र WTOची पहिली मंत्रिस्तरीय परिषद कुठं पार पडलेली होती? सिंगापूर या ठिकाणी 1996 ला। हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा। आणि 13वी WTOची परिषद अबुधाबी UAE या ठिकाणी पार पडत आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात जुना शेअर मार्केट कोणता आहे? तर तो आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। ओके, आणि 1875 मध्ये हा शेअर मार्केट सुरू झाला होता। तर स्टॉक एक्सचेंजचे प्रमुख म्हणून प्रमोद अग्रवाल यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चर्चेत आलेला आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतातील सर्व शेअर मार्केटवर कोणाचं नियंत्रण असते? तर सेबीचं नियंत्रण असते। सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया। मग सेबीची स्थापना केव्हा झाली? 12 एप्रिल 1988 मध्ये, आणि समिती होती GS पटेल समिती। आणि वैधानिक दर्जा सेबीला 1992 मध्ये देण्यात आलेला होता। आणि लक्षात असू द्या, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहे सध्या ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला याबद्दल माहिती दिलेली आहे। देशातील पहिली AI म्हणजे होते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सिटी शहर कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरणार आहे मित्रांनो लखनौ। आणि लखनौ हे गोमती नदीकाठी आहे, हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। AIचे जनक कोण आहे? जॉन मॅकॉर्थी। आणि ओपन AI ही मोठी कंपनी आहे AI क्षेत्रातली, तर याचे प्रमुख आहे सॅम अल्टमॅन। त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा। आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संगणकाची 5वी पिढी आहे, 5th जनरेशन आहे, लक्षात असू द्या, कारण यावरती मला मेन्समध्ये प्रश्न विचारलेला होता। राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन लखनौ 1916 लक्षात घ्या भरलेले होते। अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार। आणि जहाल आणि मवाळ एकत्र आले होते, हिंदू मुस्लिम ऐक्य याच्यातून दिसून आलेले होते मित्रांनो। का बरं हा लखनौ अधिवेशन आपण पॉईंट घेतला इथे? कारण AI सिटी लखनौला होणार आहे। मग सुरत फूट केव्हा झाली होती? सुरत अधिवेशन 1907 ला। आणि लक्षात असू द्या, याचे अध्यक्ष होते रासबिहारी घोष। आणि जहाल आणि मवाळामध्ये फूट पडली होती, तर एकत्र ते लखनौला आले होते 1916 मध्ये। त्यामुळे दोन्ही पॉईंट कव्हर करून दिलेले आहे। AI स्कूलची निर्मिती कोणत्या ठिकाणी होणार आहे? तिरुअनंतपुरम केरळ। आणि AI सिटी म्हटलं तर लखनौ। तर हे दोन्ही पॉईंट आता क्लिअर ठेवा, मी एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे। ओके, त्यानंतर दिल्लीमध्ये बॉम्ब हल्ला 8 एप्रिल 1929 मध्ये भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी केलेला होता। हा पॉईंट लक्षात असू द्या, कारण सध्या संसद चर्चेमध्ये आहे। भारतीय संसदेची कलम किती आहे? 79। आणि लक्षात घ्या, 80 मध्ये राज्यसभा तर 81 मध्ये लोकसभेचा उल्लेख आहे। ओके, संसद 79, राज्यसभा 80 आणि लोकसभा 81, तिन्ही पॉईंट पाठ ठेवा।
आता पुढचा पॉईंट आहे आकाश मिसाईल. आकाश मिसाईल मित्रांनो जमिनीवरून हवेत मारा करते, म्हणजे सरफेस टू एअर. पल्ला आहे 25 किलोमीटर आणि आकाश जे मिसाईल आहे ते DRDO आणि भारत डायनामिकद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे. DRDOचा फुल फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झाली आहे 1 जानेवारी 1958ला आणि सध्याचे अध्यक्ष आहे त्याचे समीर व्ही कामत. सो DRDOवर प्रश्न येणे अपेक्षित आहे, व्यवस्थित पाठ करून घ्या. आकाश क्षेपणास्त्राची आपण विक्री पण केलेली आहे अर्मेनियाला आणि हा करार झालेला आहे मित्रांनो 6,000 कोटी रुपयामध्ये. ओके, सो लक्षात ठेवा देश आहे अर्मेनिया. अस्त्रशक्ती युद्ध सराव पार पडला होता श्रीलंका, जे की आंध्र प्रदेशमधलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी ही चाचणी वगैरे झाली होती, आकाश मिसाईलची चाचणी झालेली होती तेव्हा. T20मध्ये सर्वात जास्त स्कोर 314 मध्ये 3 विकेट लक्षात घ्या नेपाळ या संघाने बनवलेला आहे मंगोलिया टीमविरुद्ध. सो T20 मधला हा आंतरराष्ट्रीय लेवलचा सर्वात मोठा स्कोर आहे. 314 वर 3 विकेट नेपाळ या संघाने बनवलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885ला झालेली होती. ठिकाण होतं मुंबई, गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालय. सुरुवातीला हे अधिवेशन पुण्याला होणार होतं, परंतु तिथं कॉलरा साथ आल्यामुळं हे मुंबईला झालेलं होतं. मग काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली होती. तर अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी आणि लॉर्ड डफरीनच्या काळामध्येच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. 9 ठराव आणि 72 प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनाला हजर होते. आणि लक्षात असू द्या लॉर्ड डफरीन यांची पत्नी लेडी डफरीन, तर लेडी डफरीनच्या नावानं फंड हा पंडिता रमाबाई यांनी काढलेला होता. आरोग्य क्षेत्रासंबंधित त्यांची कामगिरी खूप मोठी होती, लक्षात असू द्या. तर पहिले 4 अधिवेशन आपल्याला पेपरमध्ये नक्कीच विचारले जातात, ते आपण क्लिअर करूया. 1885चं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं होतं. अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी, ते ख्रिश्चन समुदायातून होते. 1886ला कोलकात्याला भरलं होतं आणि दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, ते पहिले पारशी अध्यक्ष ठरले. त्यानंतर 1887ला मद्रास इथं भरलेलं होतं. बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले आणि 1888ला अलाहाबाद, पाठ ठेवा, जॉर्ज जूल अध्यक्ष बनले आणि ते पहिले इंग्रज अध्यक्ष होते. सो 85, 86, 87, 88 तुम्हाला ठिकाणांचाही क्रम लावा असं विचारू शकते किंवा अध्यक्षांचा क्रम लावा असं विचारू शकते. आणि लक्षात घ्या धर्मानुसार सांगा, ते पण अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारू शकते. सो तिन्ही डाटा हा पॉईंट महत्त्वाचा आहे 4 अधिवेशनासंबंधित. ओके, त्यानंतर मी महत्त्वाचे काही पॉईंट्स कव्हर करून दिलेले आहे. 1924ला बेळगाव इथं अधिवेशन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी आणि महात्मा गांधी फक्त एकच वेळा अध्यक्ष राहिलेले आहे. आता हे अधिवेशन का बरं इम्पॉर्टंट आहे बेळगाव, कारण 2024मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे यावरती आपल्याला डेफिनेटली पेपरमध्ये प्रश्न बघायला मिळणार आहे. सो बेळगाव अधिवेशन लक्षात ठेवा, अध्यक्ष होते महात्मा गांधी. विवाद सुरू आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या. मग 1925ला कानपूर येथे सरोजिनी नायडू अध्यक्षा बनल्या होत्या. ह्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्षा झालेल्या होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या. तशा पहिल्या महिला अध्यक्षा 1917च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये ओके आणि बेजंट झालेल्या होत्या. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर 1936ला ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन भरलं होतं. एकूण मधलं ते 50वं म्हणजे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होतं. त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. फैजपूर जळगाव या ठिकाणी हे अधिवेशन भरलं होतं आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं उपस्थित झालेले होते. त्यानंतर कुणो महोत्सव. आता बघा मित्रांनो, कुणो महोत्सव कोणत्या राज्यामध्ये पार पडलेला आहे, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये कुणो महोत्सव पार पडलेला आहे. नमस्ते चित्ता प्रोजेक्ट या नावानं. लक्षात घ्या 8 चित्ते नामिबियाचे आणि 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेचे कुणो अभयारण्यात दाखल करण्यात आलेले होते. ओके, बांधवगड, पेंच, कान्हा हे जे प्रकल्प आहे हे मध्य प्रदेश या राज्यातील आहे आणि मध्य प्रदेशला हार्ट ऑफ इंडिया असं म्हटलं जाते आणि मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. हा एक पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर पहिली हिंदू महिला जी की पाकिस्तान 2024च्या निवडणुकीसाठी नामांकन करणार आहे, त्या महिलेचं नाव आहे सवेरा प्रकाश. सध्या न्यूजमध्ये आहे, व्यवस्थित पाठ करा. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे आणि लाईन ऑफ कंट्रोल रॅडक्लिफ 24 पॅरल लाईन हे भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. त्यानंतर पहा संगीताचे शहर ग्वाल्हेरला म्हटलं जाते, तर नवाबांचे शहर लखनौला म्हटलं जाते AICT. आताच मी हे पॉईंट कव्हर करून दिलेले आहे, त्यामुळे हे पाठ करून घ्या. पहिले आदिवासी विद्यापीठ मुलुगू तेलंगणा या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. मोस्ट MP करा. भारतातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या स्टेटमध्ये, तेलंगणा या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे, नेपाळ. ओके, आणि तुम्हाला माहीत असेल IPC 1860च्या कलम 377 मध्ये समलिंगी विवाहाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. 377 कलम लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे की भारताला एकूण किती देशाची भूसीमा लागलेली आहे,
तर 7 देशांची भूसीमा भारताला लागलेली आहे. एकूणमध्ये 15,200 किलोमीटर अंतर लाभलेलं आहे 7 देशांना. ओके, यामध्ये सर्वाधिक भूसीमा आपली बांगलादेशला लागलेली आहे. तर मी इथे देश भारतातील जे राज्य आहे त्यांचे नावं लिहिलेले आहे. जसं नेपाळला सिक्कीम, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, बिहारची सीमा लागलेली आहे. याचं शॉर्टकट आहे स्टुडंट सूप बी, असं लक्षात ठेवा. सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि एक आहे बिहार. त्यानंतर आहे बांगलादेशला आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. कसं लक्षात ठेवा? आ प मे मित्री. ओके, बांगलादेश आलं तर काय लक्षात ठेवा? आ प मे मित्री. आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. त्यानंतर आहे चीन. ठीक आहे, चीन आलं तर कसं लक्षात ठेवा? चीन आलं तर शॉर्टकट लक्षात ठेवायचं सुलहा. ओके, सुलहा. ठीक आहे, तो यस म्हणजे सिक्कीम, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश. सुलहा लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पाकिस्तान. पाकिस्तान आलं तर म्हणायचं PRJG. PRJG पंजाब, राजस्थान, जम्मू, त्यानंतर गुजरात आणि एक आहे लडाख. ओके, लक्षात असू द्या. म्यानमार आलं तर लक्षात ठेवायचं आपल्याला नाम. काय लक्षात ठेवायचं? नाम. म्हणजेच काय? नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि मणिपूर. मेघालय येत नाही, लक्षात ठेवा. भूतान आलं तर लक्षात ठेवायचं आहे पास. भूतान पास. पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम. आणि लडाख म्हटलं तर यल. अशा पद्धतीने हे व्यवस्थित पाठ करून घ्या. जी शॉर्टकट सांगितली ती क्लिअर करून घ्या मित्रांनो. किती देशांची भूसीमा लागलेली आहे? मग 7 देशांची. तर या पद्धतीनं आपण पर्टिक्युलर नॉलेजवर या वर्षातील पहिलं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.